श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फळबाग लागवड यशस्वी, राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग आणि पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा जारी. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभागाच्या वतीनं जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फळबाग लागवडीला यशस्वी सुरुवात झाली आहे. माण, जावळी, फलटण, खटाव आणि सातारा तालुक्यातील 12 गावात हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. त्यासाठी नियोजन समितीतून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानावर फळबाग लागवड करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. एकंदर 725 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना आता AI तंत्रज्ञानाचं कवच लाभणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आपल्या फळपिकांची स्थिती, हवामानातील सूक्ष्म बदल, मातीतील ओलावा आणि कीड रोगांचं व्यवस्थापन याबाबत सद्यस्थितीची अचूक माहिती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी माणमधील मार्डी, हवालदारवाडी, कारखेल, भाटकी, जावळीतील आखाडे, फलटणमधील धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी, निरगुडी, खटावमधील कलेढोण, निमसोड, सातारामधील पाडळी या गावांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता केंद्रामार्फत अनेक उपक्रम राबवण्यात आले. या अंतर्गत गेल्या वर्षभरात आयोजित 11 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 669 उमेदवारांची प्राथमिक तर 107 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. सातारा शहरात झालेल्या विभागीय कृषी प्रदर्शनात देश परदेशातील विविध कंपन्यांशी 3.25 कोटींचे करार करण्यात आले. 22 खरेदीदारांनी 200 विक्रेत्यांशी संवाद साधून पॅकेजिंग आणि लेबलिंगबाबत मार्गदर्शन केलं. त्यामुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांचा आत्मविश्वास उंचावला आहे. या महोत्सवात 225 शेतकरी विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. जिल्ह्यातील विविध बँकांकडील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज अखेर 2,27,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती संकलित झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांकडे असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचं काम गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार प्रमाणीकरण आणि खात्यांची पडताळणी या तांत्रिक बाबींमुळे सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या. मात्र सहकार विभागाने बँकांना दिलेल्या कडक सूचनांनंतर आता माहिती संकलनाचं हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. मार्च अखेरपर्यंत सर्व याद्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून भूगर्भातील पाणी पातळीत घट होत आहे. हे लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं या वर्षासाठीचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 631 गावं आणि 806 वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असून यासाठी 22,83,89,000 रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावं ही माण, पाटण आणि कोरेगाव तालुक्यातील आहेत. प्रशासनानं टंचाई निवारणासाठी विंधन विहिरी, टँकर विहीर अधिग्रहण आणि नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीवर भर दिला आहे. यावर्षी अल निनोचा परिणाम जाणवणार असल्याने पाऊस उशिरा येण्याचा आणि कमी प्रमाणात होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना धरणांच्या प्रमुखांना केल्या आहेत. त्यानुसार कोयना धरण विभागाने पाण्याचं योग्य नियोजन केलं आहे. सध्या कोयना धरणात 63.73 TMC पाणीसाठा आहे. त्यामुळे सांगली परिसराला आवश्यक पाणी सोडलं असलं तरी सिंचनासाठी अद्याप 21 TMC पाणी शिल्लक आहे. तसेच वीज निर्मितीसाठी प्रकल्पात 40 TMC पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे. ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्धतेसाठी 5 TMC पाणी धरणात राखीव ठेवलं जाणार असल्याचं कोयना धरण विभागानं स्पष्ट केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.